तर आता बातमी आहे, निवडणूक आयोगामध्ये होणाऱ्या सुनावणीमध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. तसंच महाराजांच्या अपमानावर कधी राज्यातील सत्ताधारी नेते बोलणार आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. संजय राऊतांनी बावनकुळेंच्या विधानाचा समाचार घेताना थेट औरंगजेबाच्या गुजरात कनेक्शनचा सुद्धा उल्लेख केला. जे देशाचे प्रमुख स्तंभ आहेत त्या स्तंभावरती विश्वास ठेवतो. सर्वोच्च न्यायालयावरती आमचा प्रचंड विश्वास आहे. अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये रामशास्त्री बाण्याचे न्यायमूर्ती आहेत. अजूनही या देशामध्ये संविधान, न्याय आणि कायदा जिवंत आहे असं आम्ही मानतो. त्याच्यामुळे जे काही घटना पाहिजे बेकायदा या महाराष्ट्रात घडवलेलं आहे राजकीय दबावापोटी केंद्राच्या, तो डाव उधळला जाईल. सरकारमध्ये जे खुर्च्यांना फेविकॉल लावून बसले आहेत, जे इतर सगळ्या विषयांवर बोलत आहेत आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर बोलत नाही. मला असं वाटलं होतं, आम्हाला असं वाटलं होतं कोणीतरी एखादा मायेचा लाल स्वाभिमानी केंद्रामध्ये उभा राहील, केंद्रीय मंत्री, आणि राजीनामा देईल आणि महाराष्ट्रात परतेल शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानासाठी मी हात त्याग केलाय म्हणून. पण सगळे अवलाद आहेत. जी विकसित शिवसेनेची सभा झाली त्याच्यामध्येच मी औरंगजेबाचा जन्म कुठे झाला तर तो गुजरातमध्ये झाला म्हणून काही देशात वेगळं घडतंय का असा प्रश्न विचारला होता. हे देशाला माहीत नव्हतं की औरंगजेब कुठे जन्माला आला. औरंगजेबाचा जन्म गुजरातमधल्या दाहोद नावाच्या गावात झाला होता. आणि औरंगजेबाचे जे वडील होते पिताश्री, कारण पिताश्री का म्हणतो मी, कारण भाजपचे नेते औरंगजेबाला औरंगजेबजी म्हणतायत म्हणून त्यांना मी पिताश्री म्हणतोय. त्यामुळे औरंगजेबजींचे पिताश्री भाजपच्या भाषेत हे गुजरात राज्याचे सुभेदार होते.